जरूर मी पीव्ही थोडा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले सगळ्यांना खूप मनापासून आभार, कारण सकाळपासून तुम्ही भरपूर लोकांनी मला या नवीन चॅनलवरती जॉईन केलेलं आहे. आय होप नवीन येणारी जी आरोग्य भरती आहे, जिल्हा परिषद असेल किंवा तुमची आरोग्य विभागाची भरती असेल, या एक्झामसाठी जो एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असेल किंवा महत्त्वाच्या ज्याही गोष्टी माझ्याकडून तुमच्यासाठी करता येतील त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच करेल. जेवढा क्वालिटीचा कंटेंट मला पॉसिबल होईल तेवढा देण्याचा प्रयत्न तुम्हाला या चॅनलवरती करेल. त्याचसोबत तुमच्या मनात काही डाऊट्स असतील, या पुस्तकाचा रिव्ह्यू या चॅनलवरती टाका किंवा हे पुस्तक मार्केटमधून परचेस करून या पुस्तकाचा डिटेलमध्ये रिव्ह्यू आमच्याशी शेअर करा. या पुस्तकामध्ये कशा प्रकारचा कंटेंट आहे, त्या पुस्तकामध्ये कशा प्रकारचा कंटेंट आहे, मी येणाऱ्या एक्झामसाठी कुठलं पुस्तक यूज केलं पाहिजे, बिंदास तुम्ही मला तुमच्या जे मनातील डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. डेफिनेटली तुम्ही सांगितल्याप्रमाणे परचेस बुक मी करून त्याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू जो आहे तो चॅनलवरती अवेलेबल करून देत जाईल. त्याच्यामुळे बिंदासपणे तुम्ही कमेंट करू शकता की मार्केटमधनं हे बुक परचेस करा आणि डिटेलमध्ये आम्हाला त्याचा रिव्ह्यू करा. आणि तशा प्रकारचं पुस्तक मी परचेस करून तुम्हाला डिटेलमध्ये त्याचा रिव्ह्यूसुद्धा या चॅनलवरती शेअर करत जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत या पुस्तकामधून TCSचा जो पॅटर्न आहे त्याचे इंग्लिशचे प्रश्न. मागच्या 2 व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी डिटेलमध्ये मराठीचा पॅटर्न आणि सामान्य ज्ञान म्हणजे GS-GKचा पॅटर्न शेअर केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीचे 20 प्रश्न डिस्कस करणार आहोत. प्रश्नाचे जे आन्सर आहेत या बुकप्रमाणे फायनल आन्सर आपण डिस्कस करणार आहोत. जास्त स्पष्टीकरण देणार नाही किंवा जास्त रेफरन्स पुस्तकं तुम्हाला सांगणार नाही, फक्त क्वेश्चन आन्सर डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला कळेल की कशा प्रकारचे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. त्याचसोबत या पुस्तकामध्ये थोडंसं प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे, हे तुम्हाला आता मी दाखवून देईलच. तर ते सुद्धा आपण प्रश्नाच्या सोबत थोडं कव्हर करूया आणि प्रश्नाचं स्वरूप आणि प्रश्नाचा आन्सर शॉर्टमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला अभ्यास करत असताना नेमकं पॅटर्न कळेल की कशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या एक्झाममध्ये इंग्रजी या सेक्शनवरती विचारले गेलेले आहेत. त्याच्यामुळे वेळ न घालवता चालू करूया आजचा हा व्हिडिओ. तर अशा प्रकारे माडा फर्स्ट शिफ्टचा हा पेपर आहे. सब्जेक्ट इंग्लिश आपण डिस्कस करणार आहोत. आजचे 15 ते 20 प्रश्न जे की माडा शिफ्ट 1मध्ये झालेले होते क्लस्टर या पोस्टसाठी. पहिला प्रश्न आपण इथे डिस्कस करूयात. In the following question, a sentence has been given in the active passive voice. Out of the 4 alternatives suggested, select the one which best express the same sentence in a passive active voice. तर ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस या टॉपिकवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. इंग्लिशमध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे, याच्यावरती नेहमी प्रश्न हे विचारले जातात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1 नंबरचं, इथं तुम्ही बघून घेऊ शकता. तर प्रश्न आहे बघा, सी वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. आणि याचा करेक्ट आन्सर आहे बघा, अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर वॉज बीइंग बेक्ड बाय हर. 1 नंबरचा ऑप्शन इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड, सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन अ पॅसिव्ह ॲक्टिव्ह व्हॉइस. तर खाली प्रश्न आहे बघा, द बेबी वॉज स्कॅटर्ड बाय द अनएक्सपेक्टेड कमोशन. आणि याचा करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं, द अनएक्सपेक्टेड कमोशन स्कॅर्ड द बेबी. 2 नंबरचा ऑप्शन इथं बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न बघा. इन द गिवन क्वेश्चन ॲडम प्रोव्हर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द ॲडम प्रोव्हर्ब इज यूज करेक्टली, चूज नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. तर खाली बघा प्रश्नामध्ये प्रोव्हर्बला इथं खाली अंडरलाईन केलेली आहे. जर असेल तर आपल्याला तिथं खाली आन्सर करेक्ट करायचं असेल, नसेल तर आपल्याला नो म्हणून इथं ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे बघा, सडनली आउट ऑफ द ब्लूम, याला अंडरलाईन केलेली आहे. अ लायन केम इन टू द फ्रंट ऑफ माय बाईक. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं आउट ऑफ द ब्लू. याचं 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे या पुस्तकामध्ये आणि स्पष्टीकरणानुसार खाली आपण वाचूयात. दिलेलं आहे ॲडम, रचना चुकलेली आहे. आउट ऑफ द ब्लू अशी असते. आउट ऑफ द ब्लूचा मिनिंग होतो सडनली किंवा अनएक्सपेक्टली. तर हे तुम्हाला खाली एक्सप्लेनेशन थोडंसं या बुकमध्ये दिलेलं आहे आणि हे तुम्हाला नक्कीच युजफुल ठरेल येणाऱ्या महत्त्वाच्या एक्झामसाठी, कारण बऱ्याच वेळेस एक्सप्लेनेशनमधून सुद्धा प्रश्न हे विचारले जातात, कारण प्रश्नाच्या रिलेटेडच किंवा ऑप्शनच्या रिलेटेडच आपण एक्सप्लेनेशन खाली देत असतो. तर अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे 3 नंबरच्या प्रश्नाचं बघायला भेटेल आणि इथं करेक्ट ऑप्शन आहे बघा 1 नंबर, आउट ऑफ द ब्लू. त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघूयात. इन द गिव्हन क्वेश्चन्स ॲडम प्रोव्हर्ब पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाईन. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. If the Adam proverb is used correctly, choose no correction required as your answer. आणि प्रश्न आहे, माय ट्रिप टू मनाली वॉज अन ॲडव्हेंचर ट्रिप बट आय डिडंट गो द होल 9 यार्ड. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं 2 नंबर, द होल 9 यार्ड. आणि एक्सप्लेनेशन बघा, द होल 9 यार्डच्या ऐवजी द होल 9 यार्ड असे पाहिजे होते. तर इथं करेक्ट आन्सर आहे बघा 2 नंबर, द होल 9 यार्ड. त्याच्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघूयात. रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन अ करेक्ट ऑर्डर. रिअरेंजमेंटवरची प्रश्न आहे. अ फुल अप्रिसिएशन, खाली दिलेलं ऑप्शन PQRSमध्ये. तर पहिला ऑप्शन बघा P, 19th century, अ टाईम फेन द वाईड स्प्रेड रेकग्निशन ऑफ द डीप
antiquity of the earth occurred, of the nature and magnitude of the climatic change. आणि येस नंबरचा ऑप्शन आहे बघा, डिड नॉट कम अबाउट अंटिल द लेट 18th अँड अर्टली. ऑप्शनमध्ये PQRS, SQRP, SPQR आणि RSPQ असे तुम्हाला ऑप्शन्स बघायला भेटतील. तर याचं करेक्ट आन्सर आहे इथं 4 नंबरचं. एक्सप्लेनेशन बघा, PQRS या 4ही वाक्य बघितली असता यस नंतर P येईल, कारण 18th नंतर अर्थली 19th सेंचुरीज अशा प्रकारची वाक्यरचना असते. आणि SP हा ऑप्शन फक्त ऑप्शन 4मध्ये, RSPQ यातच आहे म्हणून तो ऑप्शन 4 बरोबर आहे. तर अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन आहे 5 नंबरच्या प्रश्नाचं. नाही करेक्ट आन्सर आहे इथं 4 नंबर, RSPQ असा क्रम याचा लागेल. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड पार्ट ऑफ द सेंटेन्स. आणि सेंटेन्स आहे द ओव्हरऑल कॉज ऑफ द स्लीप वॉकिंग इज नॉट नोन. तर याचं सोमनिबुलिझम करेक्ट आन्सर आहे. आणि खाली एक्सप्लेनेशन बघू शकता, सोमनिबुलिझम इज नोन ॲज द स्लीप वॉकिंग, म्हणजे झोपेमध्ये असतो तो माणूस चालत असतो त्याला आपण म्हणतो सोमनिबुलिझम. 6 नंबरचा प्रश्न डिस्कस करतोय आणि ते करेक्ट आन्सर बघा 1 नंबरचं सोमनिबुलिझम. त्याच्यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा, फाइंड द पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देअर इज अ नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. मिसकरेक्ट शब्द आपल्याला इथं शोधून काढायचा आहे. प्रश्न बघा खालचे, 1 नंबरचा ऑप्शन, रिअल सेन्स हिस्टॉलॉजिकली इमॉर्टॅलिटी ग्लोरी फेम अँड इन अ फेरी रिअल प्राइज ऑफ द एथलेटिक्स वाज, आणि नो एरर. इथं करेक्ट आन्सर बघा 3 नंबरचं, द रिअल प्राइज फॉर द ॲथलेटिक्स वाज. ॲथलेटिक्सची स्पेलिंग चुकीची आहे, याच्यामध्ये बरोबर स्पेलिंग आहे ATHLETICS अशी आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल. इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, इथलं ॲथलेटिक्स स्पेलिंग ही चुकीची आहे. त्याच्यानंतर 8 नंबरचा प्रश्न बघूयात, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन अ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन अ इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचवरती प्रश्न आहे. आणि ऑप्शनमध्ये बघा प्रश्न आहे, शी सेड शी कॅन नॉट रीच सायन्स. ऑप्शन आहेत, शी सेज दॅट शी माइट नॉट टीच सायन्स, शी सेड दॅट आय कॅन नॉट टीच द सायन्स, शी सेड दॅट शी कुड नॉट टीच द सायन्स, शी सेड दॅट आय कुड नॉट टीच द सायन्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं 3 नंबरचं, शी सेड दॅट शी कुड नॉट टीच सायन्स. तर एक्सप्लेनेशनमध्ये तुम्ही बघून घेऊ शकता, एक्सप्लेन दिलेलं आहे आणि इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. आणि खाली सेंटेन्स बघा, देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ द हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग द चॅम्पियनशिप. तर याचा करेक्ट आन्सर आहे इथं 1 नंबर, इफोरिया. आणि इफोरियाचा खाली मिनिंग तुम्हाला बघायला स्पष्टीकरणामध्ये, अॅन एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग फिलिंग ऑफ द हॅपीनेस. त्याच्यानंतर खाली काही महत्त्वाचे 2-3 प्रश्न दिलेत. यू टू डाईट त्याच्यामध्ये बघून घेऊ शकतो मी, शोईंग द ग्रेट नॉलेज. त्याच्यानंतर डिस्क्रेन्सी डिफरंट बिटवीन द 2 थिंग्स दॅट शुड बी सेम. देन कॉन्ट्राटाईट म्हणजे फिलिंग ऑर एक्सप्रेसिंग द रिमूव्हर ॲट द रिकॉग्निशन दॅट वन हॅज डन रॉंग. तर हे पण महत्त्वाचे खाली जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे पण एकदा आपण केअरफुली वाचलं पाहिजे, कारण यावरून सुद्धा नेक्स्ट एक्झाममध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर इथं आपण डिस्कस करतो 1 नंबरचं, इफोरिया. त्याचा मिनिंग आहे स्ट्रॉंग फिलिंग ऑफ द हॅपीनेस किंवा अॅन एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग फिलिंग ऑफ द हॅपीनेस. 10 नंबरचा प्रश्न डिस्कस करूयात, अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अॅन अप्रोप्रिएट वर्ड, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. प्रश्न बघा, पोलँड प्रपोज वॉल डॅश डॅश द बॅरियर बिल्ड अलॉंग द पार्ट ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. करेक्ट आन्सर आहे इथं रिसेम्बल्स. 3 नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा, द रीड द फॉलोइंग सेंटेन्स अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द मिसस्पेल्ड वर्ड इन द अंडरलाइन सेक्शन. इफ द सेंटेन्स सेक्शन इज करेक्ट चूज द नो करेक्शन रिक्वायर्ड ॲज युअर आन्सर. प्रश्न आहे, क्लिंजिंग टू अ प्रेझेंटेशन कल्चर जस्ट फेवर दोज हू हॅव द टाईम टू शो अप अर्ली अँड लिव्ह लेट. तर ऑप्शनमध्ये बघा नो करेक्शन रिक्वायर्ड, याच्यामध्ये कशा प्रकारचं करेक्शन नाही आहे. द याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नाही आहे. द गिव्हन सेंटेन्स इज करेक्ट, नॉट स्पेलिंग मिस्टेक ऑल्सो. 1 नंबरचा ऑप्शन इथं करेक्ट आहे. त्याच्यानंतर 12 नंबरचा प्रश्न बघूयात, इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिव्हन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द आयडम फ्रेजेस. आयडम फ्रेजेस खाली बघू शकता, टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. तर याचं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं, टू डू थिंग्स इन द रॉंग ऑर्डर, टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. द मिनिंग ऑफ दॅट, आयडम 1 शुड नॉट डू समथिंग इन अ रॉंग ऑर्डर. तर इथं करेक्ट आन्सर आहे 1 नंबरचं, टू डू थिंग्स इन अ रॉंग ऑर्डर. त्याच्यानंतर 13 नंबरचा प्रश्न, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. प्रश्न आहे, इंडिव्हिज्युअल्स शूड हॅव दीज आयटम्स. त्याच्यामध्ये ऑथेंटिकेटला इथे अंडरलाईन केलेले आहे, प्रायर टू पेईंग अ सिग्निफिकंट प्राईज फॉर देम. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथं 2 नंबरचं, आवाज. तर आणि 2 नंबरमध्ये इथं तुम्ही बघून घेऊ शकता एक्सप्लेनसुद्धा दिलेलं आहे, ऑथेंटिकेट. तर त्याला सिनोनिम आहे आवाज. तर अशा प्रकारे 13 नंबरचा प्रश्न डिस्कस करतो आहे आपण, आणि इथं 2 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे.
14 नंबरचा प्रश्न, रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन अ करेक्ट ऑर्डर बिगिनिंग द 1780 सेंचुरी. बी नंबरचा ऑप्शन आहे बघा, किम्पलन्स ऑटोमॅटन नोन ॲज द. त्याच्यानंतर क्यू नंबर, नंबर ऑफ द नॉट वरती ह्युमन ऑपोनंट्स. आर नंबर, टूर्स अराउंड द युरोप अँड इट प्लेड गेम्स अगेन्स्ट. त्याच्यानंतर एस नंबरचा ऑप्शन, टर्क अँड द मेकॅनिकल ट्रक वॉज टेकन ऑन. याचा करेक्ट टर्म आहे बघा 2 नंबरचा, PSRQ. पी नंबरचं पहिलं ऑप्शन आहे, त्याच्यानंतर यस आहे, त्याच्यानंतर आर आहे आणि शेवटला इथं क्यू तुम्हाला बघायला भेटेल. तर 14 नंबरचा प्रश्न आपण डिस्कस करतोय. उत्तर आहे बघा 2 नंबरचं, PSRQ. 15 नंबरचा प्रश्न, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन अ इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच. प्रश्न आहे, माय मॅथ टीचर सेड हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. शिंदे सरांचे पुस्तक पण हा प्रश्न बघायला भेटेल तुम्हाला. त्यासोबत बऱ्याच वेळेस हा रिपीटसुद्धा झालेला आहे, इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीचचा प्रश्न. करेक्ट आन्सर आहे, माय मॅथ्स टीचर सेड दॅट हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. 1 नंबरचं इथं ऑप्शन करेक्ट आहे. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न, चूज द वर्ड दॅट मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. प्रश्न आहे, शी ऑलवेज वॉन्ट टू बी सेंटर ऑफ द अट्रॅक्शन इन द पार्टी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा इथे ऑप्शन नंबर 1, सायनोसोअर. तर सायनोसोअरचा खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, अ पर्सन ऑर थिंग दॅट इज अ सेंटर ऑफ द अटेन्शन. खाली पुन्हा 2 नंबरच्या प्रश्नाचं पण एक्सप्लेनेशन दिलं आहे, फ्रेन्झी अ स्टेट ऑफ द ग्रेट इमोशन ऑर ॲक्टिव्हिटी दॅट इज नॉट अंडर द कंट्रोल. तर हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा पुढच्या एक्झामसाठी. 17 नंबरचा प्रश्न, इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स हॅज बीन गिवन इन अ डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आउट ऑफ 4 अल्टरनेटिव्ह सजेस्टेड. सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच. प्रश्न आहे, रोशन टेल हर दॅट शी इज अ व्हेरी काइंड लेडी. इथं 3 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे, रोशन सेज टू हर यू आर अ व्हेरी काइंड लेडी. खाली एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला थोडक्यामध्ये बघायला भेटेल, तर ती खाली चेकआउट करू शकता तुम्ही. 18 नंबरचा प्रश्न, द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ द सेट ऑफ द लेबल सेंटेन्स आउट ऑफ 4 ऑप्शन्स गिवन सेंटेन्स द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स टू फॉर्म अ कोहरंट पॅराग्राफ. खाली काही सेंटेन्स दिलेले आहेत PQRS मध्ये, तर त्याचा आपल्याला इथं क्रम व्यवस्थित लावून घ्यायचा आहे किंवा इथं क्रम त्याचा शोधायचा आहे, बरोबर कुठला आहे तो. करेक्ट आन्सर आहे बघा इथं PQRS. त्याच्यानंतर 19 नंबरचा प्रश्न, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड. इफ देर इज अ नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. तर इथं आपल्याला स्पेलिंग मिस्टेक शोधायची आहे आणि ऑप्शन बघून घेऊ शकतो मी, सच व्हीट मेज अँड पॅडी नो एरर. क्लायमेट चेंजेस रिझल्ट इन अ सायमल्टेनियस. त्याच्यानंतर फेल्युअर ऑफ अ मेजर क्रॉप. तर इथं करेक्ट आन्सर आहे बघा 4 नंबरचं, फेल्युअर ऑफ अ मेजर क्रॉप्स. त्याच्यानंतर नेक्स्ट 20 नंबरचा प्रश्न, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. प्रश्न आहे, यूज अ क्लस्टर ऑफ द फ्लावर टू डिझाईन अ युनिक फोटो कॉर्नर्स. क्लस्टरला इथं क्लिक केलेलं आहे, क्लस्टरला इथं अंडरलाईन केलेलं आहे, याचा अँटोनिम शोधायचा आहे, त्याचा अँटोनिम आहे डिसयुनायटेड. तर इथं 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट तुम्हाला बघायला मिळेल. अशा प्रकारचे 20 प्रश्न असतात MCQवरती, वेगवेगळ्या टॉपिकवरती, आणि खाली तुम्हाला पॅराग्राफ बघायला भेटेल. असंच मराठीचं सुद्धा शिक्षण आहे, त्याच्यामध्ये कम्प्रिहेन्शनचं खाली पॅराग्राफ आहे. व्यवस्थित पॅराग्राफ वाचून घेतल्यानंतर तुम्हाला खाली त्याच्यावरती 5 प्रश्न हे त्या पॅराग्राफवरती विचारले असतात. केअरफुली जर आपण शांतपणे पॅराग्राफ वाचला तर 100% आपल्याला हे प्रश्न व्यवस्थित सोडवल्या जातील. तर आय होप तुम्हाला एकंदरीत हा पॅटर्न लक्षात आला असेल की अशा प्रकारचे प्रश्न हे मागच्या पॅटर्नमध्ये किंवा मागच्या क्लस्टरचे जे एक्झाम घेतले होते TCSनं, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले गेलेले होते. तर अशा प्रकारचे प्रश्न हे विचारले गेले होते. माडाची शिफ्ट फर्स्ट झाली होती, त्याच्यामध्ये क्लस्टर यासाठी अशा प्रकारचे सेक्शन वाईज प्रश्न हे विचारले गेले होते इंग्लिशवर होते. आता प्रश्नांचं ॲनालिसिस करूयात आपण की इंग्लिशमध्ये कुठल्या टॉपिकवरती प्रश्न हे विचारले गेले होते. आपण आता जे 20 प्रश्न डिस्कस केलेले आहेत पॅसेज सोडून, तर ते नेमके कुठल्या टॉपिकवरती प्रश्न विचारले गेले होते ते शॉर्टमध्ये एक ॲनालिसिस केलेलं आहे. तर ते आपण 1-2 मिनिटात पुढच्या डिस्कस करूयात. तर पहिला टॉपिक किंवा पहिला जो प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे तो आहे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईसवरती. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिश सेक्शनमधला, सगळ्यांना माहीत असेल, बऱ्याच एक्झाममध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि त्याच्यावरती जवळपास 2 प्रश्न हे विचारले गेले आहेत, आता गेलेले होते. त्याच्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे इंग्लिशच्या सब्जेक्टमधील, त्याच्यावर जवळपास 3 प्रश्न विचारले गेले होते, आपण आज डिस्कस केले त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर व्हर्ब, त्याच्यामध्ये तुमचा ॲडम असतील, त्याच्यावरती 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यासोबतच सिनोनिम अँटोनिम हा सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. सरळ सेवेमध्ये सिनोनिम अँटोनिमवरती बरेच प्रश्न विचारले जातात, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. तर सिनोनिमवरती जवळपास 4 प्रश्न हे विचारले गेले होते आणि अँटोनिमवरती जवळपास 1 प्रश्न आता आपल्याला बघायला भेटला या प्रश्नपत्रिकेमध्ये. जवळपास असे सिनोनिम अँटोनिमवरती
टोटल 5 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमध्ये जे आहेत आपण डिस्कस केलेले आहेत. त्यासोबत रिअरेंजमेंट, सेंटेन्सची जी रिअरेंजमेंट असते त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत आणि जवळपास त्याच्यावरती 3 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेत बघायला भेटतील. त्याचसोबत स्पेलिंग असतील, त्याच्यामध्ये मिसस्पेलिंग शोधून काढणे, करेक्शन करणे, त्याच्यावरती जवळपास 3 प्रश्न तुम्हाला या प्रश्नपत्रिकेत बघायला भेटतील. त्याचसोबत अप्रोप्रिएट वर्ड या टॉपिकवरती सुद्धा 2 प्रश्न हे विचारले गेले आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. आणि शेवटी पॅसेजवरती आहेत 5 प्रश्न. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, केअरफुली जर आपण पॅसेज व्यवस्थित वाचला तर ते जे 5 मार्क आहेत ते आपल्या हक्काचे मार्क आहेत. त्याच्यामुळं एक्झाममध्ये शेवटचा जो वेळ असतो तो केअरफुली जर आपण पॅसेज शांतपूर्वक वाचला तर ते जे 5 मार्क आहेत ते आपल्याला गमू द्यायचे नाहीत, आपल्या हक्काचे मार्क आहेत. कारण जे ॲन्सर आहे ते समोरच आपल्या असणाऱ्या पॅसेजमध्ये फक्त शांतपणे पॅराग्राफ आपल्याला वाचायचा आहे आणि प्रश्न ते सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये जे 5 प्रश्न आहेत ते आपण केअरफुली सॉल्व्ह करू शकतो आणि ते जे आहेत आपल्या हातचे मार्क आहेत. तर अशा प्रकारचे टॉपिक होते जे की यावरती प्रश्न विचारले गेले होते. याचा अर्थ असा होत नाही की बाकीचे टॉपिक महत्त्वाचे नाहीत किंवा आपल्याला ते टॉपिक सोडून द्यायचे आहेत आणि फक्त याच्यावरती प्रश्न विचारले आहेत म्हणून हेच टॉपिक आपल्याला करायचे आहेत असं अजिबात नाही आहे. फक्त तुम्हाला ॲनालिसिस येण्यासाठी किंवा ॲनालिसिस करण्यासाठी आपण जेवढे टॉपिक विचारले गेले होते तर ते आपण कव्हर केलेले आहेत. तर येणाऱ्या एक्झामसाठी आपल्याला सर्व विषय वाचायचे आहेत. त्यासोबत सर्व टॉपिकला आपल्याला इथे हात घालायचा प्रयत्न करायचा आहे. सर्व टॉपिक आपल्याला व्यवस्थित वाचून काढायचे आहेत आणि जर वेळ कमी पडत असेल तर जे महत्त्वाचे टॉपिक आहेत शेवटच्या 1 ते 2 दिवसामध्ये किंवा 4 ते 5 दिवसामध्ये तर आपण मागच्या ट्रेंडवर जसे प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा जे टॉपिक कव्हर केलेले आहेत तर ते आपण एक रिवाईज किंवा फायनल रिव्हिजनसाठी देऊ शकतो त्याला वेळ. पण सध्या वेळ आहे 2 ते 3 महिने आहेत. तर आपण केअरफुली सर्व टॉपिक एकदा डोळ्याखालून हाताखालून घातले पाहिजेत. सर्व टॉपिक एकदा केअरफुली आपण इथं वाचले पाहिजेत जेणेकरून आपला रिझल्ट आहे तो 1 ते 2 मार्कांनी कुठेही जाऊ नये आणि आपल्याला यासाठी सर्व विषय आणि सर्व टॉपिक इथं कव्हर करायचे आहेत येणाऱ्या आरोग्य विभागाच्या एक्झामसाठी. तर हीच होती एक महत्त्वाची अपडेट. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्स किंवा आरोग्य विभागाविषयी महत्त्वाचे GR असतील, पुस्तकाची लिस्ट असेल, पुस्तकाचे रिव्ह्यू असतील किंवा एक्झाम संदर्भातील महत्त्वाच्या अपडेट असतील तुम्हाला मी त्या वेळोवेळी या चॅनलवरती शेअर करत असतो. तुम्ही मला यूट्यूब, टेलिग्रामवरती जॉईन करू शकता पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. तर आजच्या वेळेमध्ये फक्त एवढंच. भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेट. काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.